नमस्कार, मी प्रणाली चिरमे. मी मराठीच्या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. या बातमीपत्राचे मुख्य प्रायोजक आहेत ऑटो आय केअर. भिड़ू, अपना भाई आ रहा है, समझा क्या? तुम्हारा जूनियर है, पर घर को देखो कैसे दुल्हन जैसे सजा के रखा है। जूनियर सीनियर नहीं डियर, ये एस पार्क इमल्शन, वो बजट वाले पेंट का कमाल है. चलो चलो चलो. नया एस पार्क इमल्शन बजट में लगे. जूनियर है पर नया पेंट. शर्मा काफी खर्चा किया है. अरे नहीं सर, ये तो ट्रैक्टर स्पार्क इमल्शन, वो एशियन पेंट्स के बजट वाले पेंट का कमाल है बस. नया ट्रॅक्टर स्पार्क इमल्शन बजट में लगे. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस देशभरात उत्साहात साजरा. सांगली मिरजमध्ये गाई वासरांचं केलं सुवासिनींनी पूजन. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस वासराचे पूजन करण्याची प्रथा आहे. कालपासून दिवाळीच्या पहिल्या सणाची सुरुवात झाली आहे. घरोघरी दिव्यांच्या रांगोळ्यांची आरास करण्यात आली आहे. काल सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी गाई वासरांची पूजा करण्यात आली. सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे बामनसुरे आदिवासी वाडी येथे दिवाळी फराळाचं वाटप. सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील दिवाळीच्या पूर्वसंध्येला सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे बामनसुरे आदिवासी वाडी येथे दिवाळी फराळाचं वाटप करण्यात आले. सक्षम एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार व मार्गदर्शक सत्यजित आमले यांच्या आर्थिक सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. सक्षम एज्युकेशन सोसायटी तर्फे सदर कार्यक्रमात गणेश आमले, विशाल आमले, गणेश भोईर, वासुदेव आमले, ओंकार आमले, गणपत नाईक यांनी सहभाग घेतला होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबवल्या जात असलेल्या पॅन इंडिया जागृत अभियानाअंतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती. रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विधी महाशिबिर व शासकीय सेवा आणि योजनांच्या मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं. विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा व योजनांचा उद्घाटन समारंभ रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाउनशिप नागठाणे येथे माननीय श्री सय्यद वरिष्ठ न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती रायगड न्यायिक जिल्हा याच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर महेंद्र कल्याणकर जिल्हाधिकारी रायगड व माननीय श्री दिनेश सुराणा सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती विभा इंगळे, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश रायगड जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय. आज यहाँ पे प्रोग्राम उसको क्या ऐलान करेंगे, शासन की जो योजना है उसका लाभ किस तरह लेना चाहिए. आज की जो कैंप योजना जो है हमारे हमने ऑर्गेनाइज किया है, क्या ये सिर्फ हम बताना चाहते हैं जो हमारे गरीब और कमजोर और पिछड़े वर्ग हैं उनके लिए है. ये हमारे जो गवर्नमेंट की योजनाएं हैं उन तक पहुंच नहीं रही है, उन्हें पता ही नहीं है. हम संविधान के नहीं लिखा है कि भाई हम इक्वल जस्टिस देना चाहते हैं और ये उन तक पहुंच नहीं रहा है क्योंकि उन लोगों को मालूम ही नहीं है कि ये योजनाएं क्या है. तो हम जब संविधान की बात करते हैं तो समान न्याय देना है और जस्टिस उनके डोर स्टेप पे जाना है. हम जो ये पैन इंडिया लीगल अवेयरनेस प्रोग्राम जो कर रहे हैं, जो नालसा ने डिक्लेयर किया है, जो श्री उदय ललित साहब सुप्रीम कोर्ट के जो जज हैं, जो हमारे नालसा के एग्जीक्यूटिव चेयरमैन हैं, उन्होंने 2 अक्टूबर से 14 नवंबर तक का जो भारत का अमृत महोत्सव है उसके साथ साथ 25 साल जो नालसा के हुए हैं, नालसा की स्थापना को 25 साल में, वो हम दोनों मना रहे हैं. और हमने पैन इंडिया आउटरीच लीगल अवेयरनेस एंड आउटरीच प्रोग्राम उसमें 6 हफ्तों तक हम ये हर विलेज में कम से कम 3 बार जाने की कोशिश करेंगे
और मैं ये बताऊं कि ये कल की बात है कि कल के दिन हमने 40 लाख लोगों तक पहुंचे हैं। जो हर रोज हम कम से कम ट्राई कर रहे हैं कि 40 लाख लोग पहुंचे, कम से कम अभी हो गया है। तो और उनको हम बता रहे हैं कि भाई गवर्नमेंट की बहुत सारी योजनाएं, आप उनका बेनिफिट लीजिए और हमारे जो मालसा के जो भी हमारे डिस्ट्रिक्ट लीगल सर्विसेज अथॉरिटी है उनके पास जाइए और सब योजनाओं के बेनिफिट लीजिए। हम उनका ज्ञान दे रहे हैं। हमारे पैरालीगल वॉलंटियर्स हैं, वो आपके घर तक आएंगे। हमने बहुत सारे बोर्ड्स लगाए हैं पोस्ट ऑफिस में और जो पुलिस स्टेशन में है, गवर्नमेंट ऑफिस में है, उसमें हमारे डेडिकेटेड नंबर है मालसा के, जालसा के। और प्लीज बेनिफिट लीजिए और उन तक जाएंगे, उनके घर तक जाएंगे और उनको बताएंगे कि आपको परेशान होने की कोई जरूरत नहीं। जो भी आप योजनाओं हमारी गवर्नमेंट की है और हमारे दूसरी भी योजनाएं जे झालेलं आहे त्यानंतर आपले डिस्ट्रिक्टचे माननीय कलेक्टर साहेब सगळे शासकीय निमशासकीय शासकीय वर्गातले सर्व कर्मचारी आमचे आदिवासी बंधू हे मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात आलेले आणि या जी योजना आहे या योजनेचा अत्यंत दुर्बल घटकांना फायदा होणार आहे। कारण जे डोंगरदऱ्यामध्ये आदिवासी बालपठारावर आदिवासी राहतात त्यांना याचा फायदा होणार आहे। या कार्यक्रमामध्ये जाती दाखले, रेशन कार्ड, ई श्रम कार्ड या सगळ्या जे शासकीय योजनेचे जे मौल्यवान दाखले आहेत ते देण्यात आले। त्यामुळे आदिवासींना भविष्यामध्ये शासनाचा, महाराष्ट्र शासन असो, राज्य शासन असो, याचा पुरेपूर फायदा मिळणार आहे। मी एक आदिवासीचा घटक आहे आणि कार्यकर्ता आहे, तालुक्यात जिल्ह्यामध्ये काम करतो। त्यामुळे मला माहिती आहे की आदिवासींना नेमका शोषित पिढी जी आहे, जो पिछला वर्ग आपण मानला जातो, त्यांना न्याय भेटला पाहिजे। आणि असंघटित कामगार आहेत, जे कामगारापासून वंचित आहेत, असंघटित कामगार, त्यामुळे त्या लोकांना वरती आणायला पाहिजे। जे सुशिक्षित वर्ग एक बाजूला आहे, जे मधला वर्ग एक बाजूला आहे आणि एकदम पिछला वर्ग एक बाजूला आहे, तर त्यांना इतर मोठ्या वर्गाने त्यांना हातात धरून पुढे आणायला पाहिजे। त्यामुळे सर्वांनी जे शासकीय असो, निमशासकीय असो, यांनी सर्वांनी ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे। महाराष्ट्र केंद्र शासनाने ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे। आणि आदिवासी जी केंद्र शासनाने जी 3 नंबरला जी कातकरी कम्युनिटी जी जात आहे, तिला कसं वरती यावा यासाठी आदिवासी महाराष्ट्र शासनाने फोकस करायला पाहिजे। जय हिंद, जय आदिवासी। बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। भिड़ू, अपना भाई आ रहा है, समझा क्या? तुम्हारा जूनियर है पर घर को देखो कैसे दुल्हन जैसे सजा के रखा है। जूनियर सीनियर नहीं डियर, ये एस पार्क इमल्शन, वो बजट वाले पेंट का कमाल है। चलो चलो चलो। नया एस पार्क इमल्शन बजट में लगे। जूनियर है पर नया पेंट। शर्मा काफी खर्चा किया है। अरे नहीं सर, ये तो ट्रैक्टर स्पार्क इमल्शन, वो एशियन पेंट्स के बजट वाले पेंट का कमाल है बस। नया ट्रैक्टर स्पार्क इमल्शन बजट में लगे। बोर्ली पंचायतमधील सर्व स्वीट पदार्थांचे एकमेव हॉटेल संदीप स्वीट मार्ट। आम्ही आपल्या दिवाळीसाठी खास चविष्ट असे सर्व प्रकारची मिठाई तयार केली आहे। फ्रेश मिठाई मिळण्याचे बोर्ली पंचायतमधील एकमेव ठिकाण हॉटेल संदीप स्वीट। एकदा या आणि पदार्थाचा आस्वाद घ्या। आम्ही लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, बारसे समारंभ यासाठी मोतीचूर लाडू, बुंदी लाडू, श्रीखंड, दूध, दही, आईस्क्रीम, बर्फी, पेढे इत्यादींच्या ऑर्डर स्वीकारतो। एकदा या आणि खात्री करून घ्या। सर्व ग्राहक मित्र परिवार आणि हितचिंतकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक श्री संदेश गणपत काते, सौ सायली संदेश काते, निशा संदेश काते, नीरज संदेश काते, हर्षद संदेश काते आणि काते परिवार।
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. श्रीवर्धन तालुक्यातील सर्व धर्मीय समाज बांधवांना आणि कोळ्या समाज बांधवांना भरडखोल कोळी समाज बांधवास दीपावलीच्या शुभेच्छा. शुभेच्छुक भास्कर पांडुरंग चौलकर, भरडखोल कोळी माजी अध्यक्ष समाज अध्यक्ष मुक्काम पोस्ट भरडखोल तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड. सौ सुगंधा भास्कर चौलकर मुक्काम पोस्ट भरडखोल तालुका श्रीवर्धन. दिवाळीचा पहिला दिवा लागला दारी, सुखाची किरणं येती घरी. पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा. ह्याच माझ्याकडून माझे मित्र परिवार नातेवाईक आप्त इष्ट परिवारास दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि सामाजिक सेवक संदेश कीर मुक्काम पोस्ट वडवली तालुका श्रीवर्धन जिल्हा रायगड. शुभ दीपावली. तेजोमय दीप तेव्हा तुमच्या आमच्या अंगणी, सदैव प्रकाश पडावा तुमच्या आमच्या अंगणी. श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेश नगरीत चवदार स्वादिष्ट व रुचकर असे खास आपल्याच घरच्या अन्नपूर्णेच्या हातची चव असलेले जेवण आणि राहण्यासाठी उत्तम AC नॉन AC सुविधा असलेले सोहम रेस्ट हाऊस. पर्यटक येऊ लागले आहेत आत्ताच. तुम्हीही बुकिंग करून घ्या. आवश्यक भेट द्या सोहम गेस्ट हाऊसला. आम्ही हजर आहोत आपल्या सेवेला. सोहम गेस्ट हाऊस आपल्याला व आपल्या परिवाराला आणि आमच्या ग्राहकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छुक राजू कांबळे आणि परिवार मुक्काम पोस्ट दिवे आगार श्रीवर्धन रायगड. एक नंतर तुमचं सर्वांचं स्वागत. समीर वानखडे भडकले. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांकडे तक्रार. आमच्या कुटुंबाची बदनामी केली जाते, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय, माझ्यावर दबाव आणला जातोय, त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी मागणी NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर हे वानखेडे यांच्या घरी आले होते. यावेळी वानखेडे रोज होणाऱ्या आरोपांना अत्यंत भडकले आहेत, वैतागले सुद्धा आहेत. त्यांच्या बोलण्यातून ते स्पष्टपणे जाणवत होतं संपूर्ण खानदान बोगस आहे अशी भाषा मीडियावर समोर करणं योग्य नाही. सर, मी दलित समाजातून येतो, बोगसचा अर्थ काय होतो, माझा युनिफॉर्म काढून घेणार, माझी नोकरी हिरावून घेणार असं धमकावलं जात आहे. मला राष्ट्रपती नियुक्त करतात. जर मी माझी काही चुकीचं केलं असेल तर राष्ट्रपती त्यावर न्याय करतील, तुम्ही न्याय कराल असं सुद्धा वानखेडे यांनी स्पष्टोक्ती केली आहे. चिंताजनक. जगातील सर्वाधिक हवा प्रदूषण दिल्लीमध्ये. दिल्लीमधील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनलाय. दिल्लीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संरक्षण समितीकडून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. या अहवालानुसार दिल्लीचा समावेश जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये करण्यात आलाय. दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 188 PM पेक्षा देखील अधिक आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते हवा प्रदूषणाची ही सर्वाधिक धोकादायक पातळी असून हा प्रदूषणाचा गंभीर दुष्परिणाम नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. एअर क्वालिटी इंडेक्स हा 50 पेक्षा कमी असल्यास तेथील हवेचा दर्जा सर्वोत्तम मानण्यात येतो. मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्याच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या. अनेकदा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना आपल्या आसपास घडत असतात, पण काही घटना ऐकून राग अनावर होऊन एक तीव्र सनक डोक्यात जाते. असंच काहीसं घडलं आहे भारताचा कर्णधार विराट कोहली सोबत. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाने अतिशय खराब कामगिरी केली. त्यात पाक विरुद्ध पराभवानंतर गोलंदाज मोहम्मद शमीवरही चुकीच्या टीका झाल्याचं समोर आलं. त्याच्या समर्थनार्थ उभ्या राहणाऱ्या विराटच्या बाबतीत त्याहूनही वाईट घडले. शमीला समर्थन दिलं म्हणून विराटच्या अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीला बलात्काराच्या धमक्या दिल्या असल्याचा प्रकार समोर आलाय. राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका. अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार. गेल्या 2 दिवसात राष्ट्रवादीला 2 जबरदस्त झटके बसलेत. मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याच्या नोटिसा दिल्या. अजित पवार यांच्याशी संबंधित 5 संपत्ती जप्त करण्याच्या नोटिसी देण्यात आल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर शुगर फॅक्टरी बाजार मूल्य सुमारे 600 कोटी, साऊथ दिल्लीमधील फ्लॅट बाजार मूल्य सुमारे 20 कोटी आणि पार्थ पवार यांचं निर्मूल ऑफिस बाजार मूल्य सुमारे 25 कोटी. निलय नावाने गोव्यात बनलेले रिसॉर्ट बाजार मूल्य 250 कोटी. महाराष्ट्रात 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमीन बाजार मूल्य म्हणजेच सुमारे 500 कोटी जप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया. नमस्कार. या बातमीपत्राचे मुख्य प्रायोजक आहेत ऑटो आय केअर. भिड़ू, अपना भाई आ रहा है, समझ क्या?